मंडळी चला जाणून घेऊयात नरेंद्र मोदींच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबद्दल। जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिलाच दौरा संपन्न झालाय। श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी 6400 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन केलं आणि यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मागच्या 5 वर्षात झालेल्या बदलांचा आढावा घेतला। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विकासाची गंगा कशी पोहोचली याची माहिती त्यांनी देऊ केली। तसंच कलम 370च्या नावावर काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी सामान्य जनतेची कशी दिशाभूल केली याची देखील माहिती त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दिली, तशी टीका त्यांनी केलेली आहे। 5 ऑगस्ट 2019 रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या राज्याला अनुच्छेद 370 नुसार देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमधील बहुतांश तरतुदी रद्द करून राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलं आणि त्यानंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा होता, पहिलाच। कलम 370 मुळे जम्मू काश्मीरच्या काही राजकीय कुटुंबांनाच फायदा होत होता, हो असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय। आज 370 नसल्यामुळे जम्मू काश्मीरच्या युवकांच्या कौशल्याचा सन्मान केला जातोय आणि आज जम्मू काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळतोय। मागच्या 70 वर्षात इथल्या वाल्मिकी समुदायाला मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। इथल्या अनुसूचित जातींना आरक्षण मिळालं नव्हतं, ते आता मिळतंय असं देखील त्यांच्या भाषणात त्यांनी नमूद केलंय। त्यांच्या बोलण्यात त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुढे आणला। बुडणारी JNK बँक नफ्यात आणली असं सांगतानाच मोदींनी बँकेला 1000 कोटींचं भांडवल देऊन बँक पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भारतीय नागरिकांना आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्ही जेव्हा भारतात कुठेही पर्यटन करता, म्हणजे पर्यटनासाठी जाता, तेव्हा तुमच्या एकूण बजेटपैकी काही रक्कम तिथल्या स्थानिक वस्तू विकत घेण्यासाठी राखून ठेवा, जेणेकरून तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल। वेड इन इंडिया या कार्यक्रमाचंही आवाहन मोदी यांनी केलंय। एकूण मोदींच्या दौऱ्याच्या या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। आज इतकंच। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद।